ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शेतकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा कधी? धनाजी चुडमुंगे। यड्रावमध्ये कायम दिवसा वीज पुरवठ्याबद्दल महावितरण कर्मचाऱ्यांचा सत्कार। शेतकऱ्याला जेवढ्या समस्या आहेत तेवढ्या समाजातील कुठल्याही घटकाला नाहीत। देशाचे तत्व आहे की श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे। याचं उलट सगळं धोरण राबवलं जात आहे। ही सध्याची वस्तुस्थिती आहे। शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळावी म्हणून ग्रामपंचायतीने सर्व सहकार्य केलं। ऊसतोडी करताना एंट्री खुशाली मागतात। यासाठी सरपंचांनी पुढाकार घेत ती बंद करावी। यासाठी गावसभेत ठराव करून घ्यावा, तसेच साखर कारखान्यांना आदेश करावे। असे झाले तर शेतकऱ्यांचे भले होईल, असे प्रतिपादन आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केले आहे। यड्राव तालुका शिरोळ येथे शेतकऱ्यांना कायम दिवसा वीज पुरवठा झाल्याने शेतकरी व ग्रामपंचायतीच्या वतीनं महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी श्री चुडमुंगे बोलत होते। प्रारंभी सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वागत करताना म्हणाले, ग्रामपंचायतीने दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी आदेश बाळगून नेहमी महावितरणने सहकार्य केले आहे। त्यांच्यामुळे गावातील व शेतीचा वीज पुरवठ्याचा प्रश्न मिटला असल्याचे सांगितले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते कार्यकारी अभियंता गोंदिल, उपकार्यकारी अभियंता सुनील चौगले, सहाय्यक अभियंता संदीप थोरात, वीज तंत्रज्ञ सुमित कोळी, दीपक माने, संतोष सावंत, अझहर नदाब, पृथ्वीक माने, अमन नाईकवाडे, रहीम मकानदार यांचा सत्कार करण्यात आला। दरम्यान शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होण्यासाठी पाठपुरावा करणं वैभव कोळी, विजय माने, चंद्रकांत निर्मळ, बावडेकर, बाळासो घाडगे यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास ग्रामविकास अधिकारी उमेश रेळेकर, पार्वती औद्योगिक वसाहतीचे संचालक महावीर पाटील, ग्रामपंचायत सदस्य हरीश नाईक, रंगराव कांबळे, माजी सरपंच उल्हास भोसले, माजी ग्रामपंचायत सदस्य सजित गरड, अजित पाटील, रमेश पाटील, रमेश माने, सुनील साळुंके, गजानन माने, दादासो पानमळे यांच्यासह शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते। महानकट न्यूजसाठी यड्रावहून विकास लवाटे।